आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या महात्म्यांनी यांचा विषय वाटचाल करता यावी या मान्यवरांच्या हस्ते होत आहे। महात्मा ज्योतिबा फुले म्हणून कार्यरत होण्याचा मान महाराष्ट्रामध्ये आणि इतर महापुरुष भारताचे धर्मने विश्वास श्रद्धा यानंतर सर्वांच्या हातात जीवन शून्याप्रत आहे आणि शिक्षण मिळून देऊ शकते हे आपल्या कृतीतून वक्तव्यातून त्यांच्या आजच्या जयंती दिनानिमित्त समस्त भारतीयांना हार्दिक शुभेच्छा आणि महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर या परिवर्तनाच्या शिलेदारांना विनम्र अभिवादन। महात्मा फुलेंचा विचार हा लोकजागराचा, सामाजिक परिवर्तनाचा, सामाजिक न्यायाचा व सामाजिक क्रांतीचा विचार आहे। तेव्हा महात्मा फुलेंच्या विचाराला, महात्मा फुलेंच्या जयंतीला आज 200 वर्ष झालेले आहेत आणि महात्मा फुलेंची शताब्दीचं जयंती वर्ष आजपासून सुरू झालेला आहे। 1827 ला महात्मा फुलेंचा जन्म झालेला आहे आणि 2027 ला आता 200 वर्ष पूर्ण होत आहे। तेव्हा या औचित्यानं महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये फुलेंच्या विचारावर आधारित समाज रचना निर्माण व्हावी, समाजामध्ये शांतता, सुव्यवस्था, बंधुत्व व न्याय या मूल्यांची रुजवण व्हावी आणि फुलेंच्या विचाराप्रमाणे देश घडावा एवढी आम्ही अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी फुलेंना विनम्र अभिवादन करतो। जय भीम, जय भारत। जय फुले, जय सावित्री। मी शिवानंद मेनगिरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, नांदेड। आपण आज 11 एप्रिल क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। आज आपण क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने इंजिनियर भीमरावजी हटकर साहेबांना या ठिकाणी प्रमुख वक्ते म्हणून बोलवलेलं होतं। त्यांनी आपल्या वक्तृत्वामधून फुलेंचे विचार, फुलेंचे कार्य आपल्याला समजावून सांगितलेलं आहे। महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याची उजळण त्यांच्या वक्तृत्वामधून झालेली आपल्याला दिसून येते। तर मला एकच सांगायचं आहे की महात्मा फुलेंची जयंती, त्यांच्या कार्याला सलाम करून त्यांच्या विचारावर आपण चालायला पाहिजे आणि त्यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजे। म्हणून आपण 8 एप्रिल ते 14 एप्रिल या समता सप्ताहाच्या निमित्ताने महात्मा फुलेंना आदरपूर्वक अभिवादन करू आणि त्यांचे विचार आत्मसात करू एवढेच बोलतो, थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। धन्यवाद।